नागपुरात कॅन्सर पेशंटनी मतदान केंद्रावर पोहोचून मतदानाचा हक्क बजावलाय। नागपुरात लक्ष्मीनगर भागात राहणारे विजय कोगजे हे मुख कर्करोगाने त्रस्त आहेत। त्यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। असं असलं तरी त्यांनी डॉक्टरांकडे विनंती केली आणि मतदानाचा हक्क बजावलाय। मुख कर्करोगाने ग्रस्त विजय कोगजे हे थेट रुग्णालयातनं मतदान केंद्रावर आलेले आहे आणि आपण बघू शकतो की 74 त्यांचं वय आहे। काही महिने आधीच त्यांची सर्जरी देखील झाली आहे। असं असताना देखील यावेळेस मतदानाचा हक्क आपण बजावा, लोकशाहीसाठी तो अत्यंत गरजेचा आहे या भावनेतनं त्यांनी आज दक्षिण पश्चिम मतदारसंघातील नेरी मॉडेल स्कूल या मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावलेला आहे। आपण त्यांनाच विचारूया, एक अनेकांसाठी तुम्ही आदर्श आहात, काय भावना आहे तुमच्या मतदान करताना, काय विचार डोक्यामध्ये होता? पहिले मतदान काफले सरांचे आभार मानतो, त्यांनी मला परमिशन दिली आणि मी इथपर्यंत त्यांच्या ॲम्ब्युलन्सनं येऊ शकलो। मला एक सांगा, तुम्ही मतदानासाठी आले आहेत, इतक्या त्रासातनं तुम्ही जात असताना मतदानासाठी आले, काय वाटतं तुम्हाला मतदान किती महत्त्वाचं आहे? आणि अनेकांनी जे सुट्ट्या साजऱ्या मतदान न करता सुट्ट्या साजऱ्या करताना बाहेर फिरतात त्यांना काय सांगा? मी आज सकाळी सरांना रिक्वेस्ट केली, मग आमचे मित्र अमृते सर आले तिथे, ते म्हणे मी तुझी परमिशन काढून देतो। ते तिथे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आहे, विनय अमृते सरांनी इनिशिएटिव्ह घेऊन मला काफले सरांकडनं परमिशन घेऊन दिली। आपल्याकडे मतांचा टक्का वाढावा यासाठी प्रशासनाकडे वेगवेगळे उपाय केले जातात आणि त्यातच काही असे मतदार आहे जे अनेकांसाठी आदर्श सोडून जातात। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।